नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेट म्हणजे काय, सेटचं नोटेशन कसं असतं आणि सेटच्या रायटिंग मेथड्स कोणत्या कोणत्या असतात तर त्याचा स्टडी केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण सॉल्व्ह करणार आहे. तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करणार आहे. तर कुणी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा. तर आता बघा, पहिला क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. मग आता रोस्टर फॉर्म म्हणजे काय, आपण बघितलेलं रोस्टर फॉर्म किंवा त्यालाच वेगळं नाव काय असतं, लिस्टिंग मेथड असतं. मग लिस्टिंग मेथड मध्ये काय करतो आपण, जो दिलेला सेट आहे तो एका प्रॉपर्टी मध्ये दिलेला असतो. मग त्या प्रॉपर्टीनुसार आपण सेट कसा लिहितो, ते इलिमेंट कॉमन सेपरेट करतो आणि सेट लिहितो. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय बघा, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. काय सांगितलंय, सेट असा पाहिजे की तो कसा असणार आहे, इव्हन नॅचरल नंबरचा सेट असेल. मग इव्हन नंबर कशाला म्हणतात, ज्या नंबरच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 येत असेल. किंवा दुसरी डेफिनेशन काय असते इव्हन नंबर साठीची, की त्याला 2 न भाग जात असतो. मग आता नॅचरल नंबरचा सेट सांगितलाय. मग नॅचरल नंबर किती आहेत, इन्फानाइट नंबर्स आहेत. मग आपला सेट कसा तयार होणार आहे, सपोज कॅपिटल ए न मी हा सेट डिनोट करते, तर ए इज इक्वल टू, नेक्स्ट काय करतो आपण, कर्ली ब्रॅकेट द्यायचं. मग पहिला इव्हन नंबर कोणता येणार आहे, 2, नेक्स्ट 4, 6. म्हणजे प्रत्येक एलिमेंट आपण फक्त काय करतोय, कॉमा देऊन सेपरेट करतोय. आता लास्टचा इव्हन नॅचरल नंबर आपल्याला माहितीये का, माहित नाहीये. मग आपण काय करणार, 8 असं इथपर्यंत लिहिणार आणि 3 डॉट द्यायचे आणि सेट कंप्लीट करायचा. या 3 डॉटचा अर्थ काय असतो, की तो सेट इन्फानाइट पर्यंत चालूच राहणार आहे. त्यामुळं हा सेट लिहिताना, म्हणजे ज्यावेळेस एखादा सेट असेल की लास्टचा नंबर आपल्याला माहिती नाहीये किंवा त्याच्यात इन्फानाइट नंबर्स असतील, तर तो सेट कसा लिहायचा, लास्ट मध्ये 3 डॉट लिहून सेट द्यायचा. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. आता सेकंड क्वेश्चन आहे बघा, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता इथं कंडिशन काय दिली, इव्हन प्राईम नंबर, म्हणजे तो पहिल्यांदा प्राईम नंबर पण पाहिजे आणि दुसरी कंडिशन काय आहे, इव्हन पण पाहिजे. मग आता पहिल्यांदा आपण प्राईम नंबर म्हणजे काय बघून घेऊयात. मग प्राईम नंबर म्हणजेच काय असतात, मराठीत त्याला काय म्हणतात, मूळ संख्या. मग अशा संख्यांचा आपल्याला सेट पाहिजे की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने आणि 1 न भाग गेला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. मग सेट कसा पाहिजे आपल्याला, इव्हन प्राईम नंबरचा. मग आता जेवढे काही प्राईम नंबर्स आहेत, तर त्या प्राईम नंबर मध्ये एकच इव्हन नंबर आहे आणि तो म्हणजे कोणता आहे, 2 आहे. मग त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 2. म्हणजे एकच नंबर तिथं प्रेझेंट होता, त्यामुळे आपण फक्त काय घेतलं, 2 घेतलं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. मग आता इथं कंडिशन काय आहे, आपल्याला निगेटिव्ह पाहिजेत, इंटिजर्स पाहिजेत आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. मग सेम ह्या पहिल्या क्वेश्चन सारखंच, निगेटिव्ह इंटिजर्स किती आहेत माहितीये का, नाही माहिती, इन्फानाइट पर्यंत निगेटिव्ह इंटिजर्स आहेत. मग आता आपण काय करणार, तो सेट कसं लिहिणार, सपोज एस इज इक्वल टू, अगोदरचे नंबर्स माहिती आहेत का आपल्याला, नाही माहिती आहेत. मग -4, -3, -2, -1. म्हणजे पहिला नंबर माहिती आहे आपल्याला, निगेटिव्ह नंबर -1 आहे, नंतर -2, -3 अँड सो ऑन. ही सिरीज काय राहणार आहे, चालूच राहणार आहे. अशा पद्धतीने आपण हा सेट रोस्टर फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम. संगीतातले 7 सूर लिहायचे आपल्याला, तो सेट दिलेला आहे. मग आता आपण हा सेट कसा लिहिणार आहे बघा, 7 सूर कोणते कोणते असतात, सा, रे, ग, म, प, ध, नी आणि सा. आता हा जो सा असतो तर तो डबल येतो, पण जेव्हा कधी आपण सेट लिहायचा असतो तर त्या सेटमध्ये एक एलिमेंट आपण डबल लिहित नाही, तो एलिमेंट काय करतो, एकदाच लिहितो. त्यामुळे हा सेट आपण कसा लिहिणार आहे बघा, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये पहिला सूर आला सा, रे, त्याच्यानंतर ग, म, प, ध आणि नी. आता परत जो सा येतो तर तो सा आपण इथे लिहिलेला आहे, त्यामुळे तो एकदाच लिहिणार आहे आपण. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन द वर्ड. तुम्हाला सिम्बॉलिकली स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ते काय करायचं, आपल्याला वर्ड मध्ये लिहायचे. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय बघा, 4/3 बिलॉंग्स टू क्यू.
मग आता आपण बघितलेलं बघा, बिलोंग्स टू आणि डज नॉट बिलोंग्स टू दोन्हींचा अर्थ बघितलेला. हे सिम्बॉल कशाचं आहे? बिलोंग्स टू आहे. आणि बिलोंग्स टू चा अर्थ काय असतो की तो एलिमेंट त्या सेटमध्ये प्रेझेंट आहे. मग आपण हे स्टेटमेंट कसं लिहिणार आहे की 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट. कोणता सेट दिलेला आहे? क्यू. त्यामुळे सेट क्यू. म्हणजे ज्यावेळेस बिलोंग्स टू असतं तर त्याचा अर्थ काय असतो की त्या सेटमध्ये तो इलिमेंट प्रेझेंट आहे. आणि इथं आता बघा डज नॉट बिलोंग्स टू याचा अर्थ काय असणार आहे? तो इलिमेंट तिथं प्रेझेंट नसणार आहे. मग आता सेकंड क्वेश्चन काय बघा, -2 डज नॉट बिलोंग्स टू एल. मग आपण लिहिताना काय लिहिणार? -2 इज नॉट इलिमेंट ऑफ सेट एल. ऑफ सेट एल. आता थर्ड क्वेश्चन आहे बघा, P इज इक्वल टू P सच दॅट P इज अन ऑड नंबर. तुम्हाला दिले सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिले, हे आपल्याला काय करायचंय? वर्ड मध्ये लिहायचंय. मग आपण आता बघा एक एक स्टेटमेंट व्यवस्थित बघूयात बघा. मग P इज इक्वल टू म्हणजे काय? P हा सेट आहे कोणाचा? P इलेमेंटचा सच दॅट P इज अन ऑड नंबर. मग आपण ह्याला कसं लिहू शकतो बघा वर्ड मध्ये? P इज अ सेट ऑफ, P इज सेट ऑफ कोणाचा सेट आहे? P चा. सच दॅट कंडिशन काय दिली आता तुम्हाला? P इज अन ऑड नंबर. P इज अन ऑड नंबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण एखादा सेट जर सिम्बॉलिकली दिलेला असेल तर त्याला आपण वर्ड मध्ये लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. 2 सेट्स आपल्याला लिहायच्यात आणि ते दोन्ही सेट लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड मध्ये लिहायचे. मग आता पहिल्यांदा आपण एक लिस्टिंग मेथड घेऊयात. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4 आणि 5. सपोज हा सेट जर घेतलेला असेल तर हा सेट आपण पहिल्यांदा लिस्टिंग मेथड मध्ये लिहिला, म्हणजे कॉमा देऊन सेपरेट केले एलिमेंट्स. मग आता ह्या सेटचं आपल्याला काय करायचं आहे? रूल मेथड लिहायची. मग रूल मेथड काय येणार आहे ह्या सेटसाठीचे? हे नंबर सगळे कसले आहेत? नॅचरल नंबर आहेत आणि लेस दॅन काय? 6 आहेत. मग आपण असं लिहू शकतोय बघा, इथं काय करणार आपण? सेट सपोज ए ने डिनोट केलेलं असेल तर ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलोंग्स टू नॅचरल नंबर. एक्स कसले नंबर आहेत? नॅचरल नंबर मधले नंबर आहेत. आणि एक्स इज लेस दॅन काय येणार आहे? 6. 6 पेक्षा लहान असलेले असे आपण नॅचरल नंबर घेतो. त्यामुळे रूल मेथड काय लिहिलं आपण? ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलोंग्स टू एन अँड एक्स इज लेस दॅन 6. आता सेकंड बघा, लिस्टिंग मेथड आपल्याला नेक्स्ट घ्यायचं आहे लिस्टिंग मेथड मध्ये. मग सपोज सी सेट घेतला, सी इज इक्वल टू ए ई आय ओ आणि यू. सी सेट घेतलाय ए ई आय ओ यू चा. मग हे सगळे लेटर्स घेतलेले आहेत. हे लेटर्स कसले आहेत? तर इंग्लिश मधले वोवेल अल्फाबेट्स आहेत. मग आपण असं लिहू शकतोय बघा, सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इंग्लिश वोवेल अल्फाबेट्स. एक्स इज इंग्लिश वोवेल अल्फाबेट्स. अशा पद्धतीनं कोणताही सेट दिलेला असेल तर त्या सेटला आपण लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड दोन्हीमध्ये पण लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. तुम्हाला सेट दिलेले आहेत तर ते सेट कसे लिहायचे? लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचे. मग पहिला क्वेश्चन आहे बघा, ऑल द मंथ्स इन द इंडियन सोलार सिस्टीम. इंडियन सोलार सिस्टीम म्हणजे काय? मराठी महिने आपल्याला लिहायचे. मग मराठी महिने किती असतात? 12 महिने असतात. कोणते कोणते येणार आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. म्हणजे हे सगळे आपण काय लिहिणार आहे? एका सेट मध्ये ते सगळे एलिमेंट्स लिहिणार आहेत. म्हणजेच ए इज इक्वल टू पहिला महिना कोणता असतो? चैत्र. नेक्स्ट कॉमा द्यायचा, परत वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. अशा पद्धतीनं 12 महिन्यांचा हा सेट येणार आहे. तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये हा पूर्ण सेट मला लिहून दाखवायचा आहे. घेऊयात आता सेकंड क्वेश्चन, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट हा वर्ड दिलेला आहे आणि त्या वर्ड मधले लेटर्सचा आपल्याला सेट लिहायचा आहे. मग सपोज आपण सी न दाखवूयात सेट. मग सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये. आता कॉम्प्लिमेंट मध्ये काय आला? पहिला कोणता आलाय? सी. नेक्स्ट ओ. नेक्स्ट कोणता आला? एम, पी, एल, ई.
त्याच्यानंतर परत कोणता आलाय बघा, ई नंतर ना इथं आलाय तो यम आलाय, मग यम ऑलरेडी आपण घेतलेला, त्यामुळे यम परत आपण घेणार नाही. नेक्स्ट आलाय ई, ई सुद्धा आपण घेतला होता, त्यामुळे ई परत घ्यायचा नाही. नेक्स्ट काय येणार आहे मग, यन आणि टी. अशा पद्धतीने आपण सेट लिहू शकतोय. इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की एक एलिमेंट आपण आधी लिहिलेला असेल तर तो परत रिपीट आपण करत नाही सेटमध्ये. नेक्स्ट आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ह्युमन सेन्सरी ऑर्गनचा सेट लिहायचा आहे आणि आपण लहानपणापासून शिकलोय सेन्सरी ऑर्गन्स किती आहेत, 5 आहेत. मग त्या ऑर्गनचा आपल्याला सेट लिहायचंय. मग सपोज तो सेट आपण कॅपिटल एक्स ने डिनोट केला तर एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा काय घेतलं आपण, टंग, नोज, स्किन, आय आणि इयर. अशा पद्धतीनं 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत, जीभ, त्वचा, कान, नाक आणि डोळे. मग त्याचा आपण काय केलं, सेट लिहिलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबरचा सेट आपल्याला लिहायचा आहे. प्राईम नंबर म्हणजे काय हे मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, अशा संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने आणि 1 न भाग गेला पाहिजे. मग कोणत्या कोणत्या नंबरचं बघा, 1 to 20 सांगितले. मग बी इज इक्वल टू सेट घेतला. मग पहिला कोणता येणार आहे, 2, नंतर 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. कारण 20 पर्यंतचेच विचारले, त्यामुळे सेट काय तयार होणार आहे, बी इज इक्वल टू 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेम्स ऑफ कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड्स. मग कंटिनेंट्स म्हणजे काय, खंड. मग आता टोटल वर्ल्ड मध्ये किती खंड आहेत, 7 खंड आहेत. मग त्या 7 खंडांचा आपण सेट केला बघा, ई इज इक्वल टू एशिया, आफ्रिका, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. अशा पद्धतीने टोटल 7 खंड येणार आहेत. तुम्ही कोणत्या खंडात राहता हे मला कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. तुम्हाला लिस्टिंग मेथड मध्ये सेट दिलेला आहे तर त्याला आपल्याला काय करायचं, रूल मेथड मध्ये लिहायचं. मग आता फर्स्ट क्वेश्चन बघा, ए इज इक्वल टू 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 असं सेट दिलेलं आहे. मग आता पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला सेट दिलेलं असेल तर त्या सेटची प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला सेट लिहायचं असेल तर त्यावेळेस लक्षात काय घ्यायचं की ते एलिमेंट्स कसे दिलेले तर ते चेक करायचं. मग आता सगळे ह्या ज्या संख्या तुम्हाला दिसतात तर त्या संख्या कसल्या आहेत, स्क्वेअर नंबर्स आहेत, म्हणजेच वर्ग संख्या आहेत. मग आता ते वर्ग कुठून कुठपर्यंतचे आहेत बघा, 1चा वर्ग येतं, 2चा, 3चा, शेवटचा नंबर कोणता आहे, 10चा वर्ग 100 येतो. मग आता हा सेट आपण कसा लिहिणार बघा, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय केलं, तो स्क्वेअर केलेला आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू सपोज एन स्क्वेअर घेतलं आणि एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे आणि एन किती पर्यंतचे घेतलेत, 1 ते 10 पर्यंतचे घेतलेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एन हा 11 पेक्षा लहान असेपर्यंतचे एन घेतलेत, म्हणजे नॅचरल नंबर मधले घेतलेत. म्हणजे एन काय घेणार आपण, एन इज लेस दॅन 11. म्हणजे सेट कसा लिहिला आपण, एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि एन इज लेस दॅन 11. आता हाच सेट दुसऱ्या पद्धतीनं पण आपण लिहू शकतो. कसं लिहिणार बघा, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि एन कुठून कुठपर्यंत लाय होतं, 1 to 10. मग तो सेट असा सुद्धा लिहिला जाऊ शकतो बघा, एक्स इज लाईज बिटवीन 1 to 10. म्हणजे एक्स हा 1 एवढा आहे किंवा 1 पेक्षा मोठा आहे आणि इथं 10 एवढा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. अशा 2 पैकी कोणत्याही पद्धतीनं तुम्ही सेट लिहिला तरी तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. आता नेक्स्ट दिलाय सेट बघा, बी इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. आता हे नंबर जर व्यवस्थित बघितलं तर नंबर कसं 6 चे मल्टिपल आहेत. म्हणजे 6 आला, 12 आला, 18 आला, 24 आला, अप टू कुठपर्यंत आहे, 48 पर्यंत आहे. मग हा सेट कसा लिहिणार बघा, बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6y. मल्टिपल आहेत 6चे म्हणून 6y लिहिलं आणि y बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. नॅचरल नंबर मधला y घेतोय आपण, त्यामुळे y बिलॉंग्स टू n ही कंडिशन झाली. आणि n कुठपर्यंत घ्यायचंय आपण, 6 न किती पण मल्टिप्लाय करतोय, 6 8 48. म्हणजे n कुठपर्यंत घेतलेलं आहे, 8 पर्यंत घेतलेला आहे. म्हणजे काय लिहिणार आपण,
y इज लेस दॅन 9, y इज लेस दॅन 9. किंवा दुसऱ्या पद्धतीने, आता इथं जसं दुसऱ्या पद्धतीने लिहिलेलं तसं सेट कसा लिहिणार आपण, x such that x is equal to 6y, y belongs to नॅचरल नंबर, आणि y कुठून कुठपर्यंत घेतोय आपण, 1 पासून 9 नाही, सॉरी इथं 8 येणार, कारण 6 8 48, त्यामुळे शेवटचा नंबर काय येणार आहे, 8 येणार आहे. त्यामुळे वाय इज, इथं बरोबर होती कंडिशन बघा, इथं वाय इज लेस दॅन 9, 9 पेक्षा लहान घेतोय, त्यामुळे इथं वाय इज लेस दॅन 9 येणार आहे. पण इथं घेताना काय येणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 8 येणार आहे, कारण आपण इक्वल टू ची कंडिशन घेतोय आणि इथं फक्त लेस दॅन घेतोय. ह्या इनइक्वॅलिटी फक्त व्यवस्थित लक्षात घ्या, 3 इनइक्वॅलिटी असतात. कोणती, एक आहे ती लेस दॅन, नेक्स्ट आहे ती ग्रेटर दॅन, आणि लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, अशा प्रकारे. आणि अजून एक असते बघा, नॉट इक्वल टू. यांना काय म्हणलं जातं, इनइक्वॅलिटी म्हणतात. यांना काय म्हणतात, इनइक्वॅलिटी म्हणतात. मग आता इथं घेताना आपण वाय इज लेस दॅन 9 घेतलं, म्हणजे याचा अर्थ लेस दॅन, फक्त लेस दॅन असेल तर त्याचा अर्थ काय होतो, की त्या संख्येपेक्षा लहान संख्या. आणि लेस दॅन इक्वल टू चा अर्थ काय होतो, एकतर ती संख्या किंवा त्या संख्येपेक्षा लहान संख्या. ह्या इनइक्वॅलिटी मधला फक्त फरक लक्षात ठेवा. त्यामुळे इथं घेताना कंडिशन आपण वाय इज लेस दॅन 9 घेतली, आणि इथं घेताना कंडिशन काय घेतली, वाय इज लाईज बिटवीन 1 to 8 अशी कंडिशन घेतली. इथं पण तसंच केलेलं बघा, आपण एन घेताना लेस दॅन 11 घेत होतो, म्हणजे 10 पर्यंतचा, आणि ज्यावेळेस लेस दॅन इक्वल टू ची कंडिशन घेतोय त्यावेळेस इथं काय घेणार आहे आपण, 10 घेतले. नेक्स्ट सेट आहे सी इज इक्वल टू एस एम आय एल आणि ई. मग आता हा सेट कसा लिहिणार आपण, याच्यापासून कोणता वर्ड तयार होतोय का तर ते चेक करायचं. मग एस एम आय एल ई ह्याच्यावरून कोणता सेट तयार होतोय, वर्ड तयार होतोय स्माइल. त्याच्यामुळं आपण हा सेट कसा लिहिणार बघा, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज लेटर ऑफ वर्ड. कोणता वर्ड तयार झालेला, आता स्माइल तयार झालेला, त्यामुळे लिहिणार आपण एस एम आय एल ई, स्माइल. अशा पद्धतीने आपण हा रूल मेथड मध्ये सेट लिहिला. आता नेक्स्ट काय आहे बघा, डी इज इक्वल टू, सेट दिला डी इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. मग आता इथं काय केलेलं आहे, तर इथं डेज घेतलेत वीकचे. मग आपण हा सेट कसा लिहू शकतो बघा, डी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये पी सच दॅट पी इज, काय आहेत हे सगळे डेज आहेत, डेज ऑफ वीक, डेज ऑफ वीक, म्हणजे एका आठवड्याचे हे दिवस घेतलेले आहेत. त्यामुळे सेट कसा लिहिला आपण, डी इज इक्वल टू पी सच दॅट पी इज डेज ऑफ वीक. नेक्स्ट सेट आहे एक्स इज इक्वल टू ए ई टी. मग इथं तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत, मग यापासून कोणते कोणते वर्ड तयार होतात ते पहिल्यांदा चेक करायला लागेल. आता या 3 लेटरचा यूज करून वर्ड काय काय तयार होईल, पहिला होईल ए टी ई, दुसरा कोणता होणार आहे, टी होणार आहे, आणि ई टेक होणार आहे. हे 3 वर्ड तयार झाले. मग आपण हा सेट कसा लिहू शकतोय, एक्स इज इक्वल टू एस सच दॅट एस इज लेटर ऑफ वर्ड. कोणते कोणते वर्ड तयार झाले, ए टी ई और टी ई ए और ई ए टी. अशा पद्धतीने आपण सेट लिहू शकतोय. हा होता सेट चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.1. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह केलाय. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये द्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.